नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. कंबाईन 2026 14 जून, ठीक आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे तर त्या तीन गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन, दुसरा आहे सेल्फ स्टडी आणि तिसरा आहे स्टडी रिव्हिजन. ठीक आहे. 1 मिनिटात तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगते. तुम्ही फक्त असा विचार करायचा, म्हणजे जेवढे काही विद्यार्थी म्हणजे जे काही विद्यार्थी मला सतत कॉल करतात, सो त्याच्यावरून एक गोष्ट मला जी सतत जाणवते की विद्यार्थ्यांमध्ये जो स्वतःवर असलेला जो काही कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स खूपच लूज झालेला आहे. आणि हा ऑब्वियस होतो, आपल्या प्रत्येकाचा होतो, ठीक आहे. पण जर आपण असंच सतत जर आपल्या स्वतःवरचा विश्वास जर आपण गमावला किंवा आपण जर स्वतःवरचा असाच विश्वास जर गमावत बसू कायम या सगळ्या येणाऱ्या अपयशांमुळे, कारण मला सुद्धा माहिती आहे, मी त्या सगळ्या अनुभवामधून गेलेली आहे की आपल्याला एखादं अपयश किती खचून टाकतं आणि आपण किती मागे जातो. हे जे अपयश आहे किंवा हे जे आपण जे काही नापास होतो प्रत्येक परीक्षेमध्ये, येणारी परीक्षा आपण इतके सगळे होप्स लावतो, इतक्या सगळ्या जास्त महत्वाकांक्षा असतात आपल्या, इतक्या जास्त अपेक्षा असतात, आपल्या घरच्यांच्या अपेक्षा असतात, सगळ्या अपेक्षा असतात आणि एक रिझल्ट येतो आणि प्रिलियम्स आपण नापास होतो आणि त्यानंतर जे काही आपला आत्मविश्वास संपूर्णपणे आपण गमावून बसतो, जे आपलं मानसिक खच्चीकरण होतं, हे आपल्याला कोणत्याही शब्दात व्यक्त करता येत नाही. कारण हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय आणि त्यामुळे याला कुठल्याही शब्दात मांडता येत नाही. जे आपण म्हणतो की नाही की आपला अक्षरशः म्हणजे आपला आत्मा जो असेल आतला, तर तो त्याला इतकं म्हणजे वेदना होतात त्या, की आपण कुठल्याही गोष्टीची, त्या अपयशाची, त्या जी मानसिकता आपली खचलेली आहे त्याची जगातल्या कुठल्याही दुःखाशी आपण कल्पना करू शकत नाही. याची तुलना एका आणखीन गोष्टीसोबत होते की जेव्हा आपल्या आयुष्यातली जी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असेल ती आपण गमावतो, तर सेम मला वाटतं की सेम फिलिंग असेल की जेव्हा आपण प्रिलियम्स नापास होतो. आणि ती प्रिलियम्स आपण नापास होतो कधी, आणि कधी ती तुम्हाला फिलिंग येईल, जेव्हा तुम्ही अतिशय जास्त मेहनत केलेली असते, पूर्णपणे तुम्ही तयारी केलेली असते, तुमच्या सगळ्या म्हणजे तुमच्या समोर आशेचा एकच किरण आहे आणि ती म्हणजे तुमची परीक्षा. आणि तेव्हा त्याच्यात जेव्हा आपल्याला असं अपयश मिळतं आणि तेव्हा जे आपलं मानसिक खच्चीकरण होतं, या खच्चीकरणाला, या सगळ्या याच्यामधून वेदना या सगळ्या भरून निघण्यासाठी, तो आत्मविश्वास आपला पुन्हा आपल्याला परत मिळवण्यासाठी आपल्याला बराचसा कालावधी जो आहे, बराचसा काळ जातो याच्यामध्ये. पण मला एक सांगायचं, एक गोष्ट जी मला माझ्या अनुभवामधून समजलेली आहे ती मला तुमच्यासोबत आज शेअर करायची. ती गोष्ट अशी की तुम्ही एखादा असा विचार करा की एक सिनेमा चालू आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका थिएटरमध्ये, आणि हे जर तुम्ही प्रत्येकाने जर तुमच्या आयुष्यामध्ये जर अनुभवलं ना, तर तुम्हाला जी एक वेगळी फिलिंग, नक्की तुम्हाला याचा 100% वेगळा अनुभव येईल आणि नक्की मला शेअर करा तुमचा अनुभव, ठीक आहे. सो सपोज करा की मी एक सिनेमा बघतोय आणि तो सिनेमा जो आहे इतका बोरिंग आहे, त्याच्यातला जो हिरो आहे किंवा त्याच्यातली जी नायिका आहे किंवा हिरोईन आहे, त्याच्यातला जो नायक आहे, हिरो आहे, हा अतिशय मिळमिळीत आयुष्य जगत आहे. मिळमिळीत आयुष्य जगतोय म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये, तो स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवून नाहीये, तो अजिबात मेहनत करत नाहीये, तो नुसता टिंगल टावाळ्या करत आहे, तो अजिबात त्याचं आयुष्य चांगलं करण्यासाठी काहीच धडपड करत नाहीये, त्याच्या आजूबाजूची लोक त्याला नुसतंच बोलतायत. मात्र हा आपला हिरो सपशेल अगदी आळशी असलेला, झिरो नाही म्हणणार, पण आळशी असलेला आणि अतिशय असा, काय म्हणूया आपण त्याला, एक तर लेझी आहे, लेम आहे, हा आळशी आहे तो, आणि त्याला काही करण्याची इच्छाच नाहीये. त्याचा स्वतःमध्ये तो इतका, त्याच्या स्वतःच्या प्रॉब्लेम मध्ये तो इतका गुंतलेला आहे की त्याच्या आजूबाजूला जे काही होते त्याला काहीच कशाचा फरक पडत नाही. मला सांगा, असा एक थिएटर म्हणजे मूवी आणि त्या मूवीतला असा एक हिरो, तो तुम्हाला बघायला आवडेल का? किंवा अशी एक नायिका, ती तुम्हाला बघायला आवडेल का? कधी नाही आवडणार, आपल्याला कोणालाच नाही आवडणार. मग जर विचार करा, आपण त्या जागी आहोत आणि आपला एक सिनेमा, आपल्या आयुष्यावर एक सिनेमा बनत आहे, तर मग आपण आपल्या त्या नायिकेच्या भूमिकेत आहोत किंवा आपण आपल्या नायकाच्या भूमिकेत आहोत, हिरोच्या भूमिकेत आहोत. मग आपलं आयुष्य कसं सॉलिड असायला पाहिजे? मान्य आहे, हिरो आहे तो, असा विचार करा, तो हिरो आहे, त्याच्या आयुष्यात यश अपयश यश येतच जाणार, पण हिरो हा शेवटी जिंकतो.
नायिका ती आहे, ती नायिका जिंकणारच आहे. कुठलाही म्हणजे तुम्ही दंगल मूवी बघितलेला आहे, आपण असे भरपूर खेळण्याचे जे काही मूवीज आहेत तर ते आपण सगळे बघितलेले आहेत. तो हिरो आहे, हा हिरो अंतिमतः जाऊन त्या स्पर्धेत जिंकतो, तो त्याच्या आयुष्यात जिंकतो. मग जर आपण तो हिरो असणार आहोत आपण सगळे, मग आपण जिंकणारच आहोत. तुम्ही आहात की नाही मला सांगा. तुम्ही जर तुमच्या सिनेमाचे हिरो आहात, तुम्ही शोभत आहात का तुमच्या त्या कॅरेक्टरला? नाही ना. हिरोची लाईफ कशी असायला पाहिजे? तो सतत मेहनत करतोय, तो सतत प्रामाणिकपणे कष्ट करतोय, तो सतत खोटं बोलत नाही, तो सतत खरंच बोलतो, तो स्वतःच्या आत्म्याशी, स्वतःच्या आई वडिलांशी, स्वतःच्या मित्रमैत्रिणींशी अतिशय प्रामाणिक आहे आणि प्रत्येकासाठी त्यांना प्रत्येकाला मदत करणारा आहे. तो स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास बाळगून आहे. त्याला माहितीये की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हारणार नाही, कुठलंही अपयश मला खचवू शकत नाही, कुठलंही अपयश मला पाडू शकत नाही. मला कुणीही कितीही वेळा पाडलं तरी मी उभा राहीन, मी तरीही उभा राहीन. हा हिरो आहे आणि तो हिरो तुम्ही आहात तुमच्या आयुष्यातले. मग आता विचार करा की मग हा हिरो आज दमलेला आहे, तर दमलेला हिरो उठणार नाही का? पुन्हा उठणार आहे. सगळा आलेला आळस तो झटकून टाकणार नाही का? टाकणार आहे. आत्मविश्वास गमावलेला आहे त्याला परत येणार नाहीये का? येणार आहे. उद्या सकाळची पहाट त्याला प्रत्येक हिरोला, त्या प्रत्येक हिरोईनला त्याच्या आयुष्यातली नवीन पहाट, त्याचा स्वतःचा गमावलेला आत्मविश्वास त्याच्यासाठी परत घेऊन येणार आहे. आणि मग तो हिरो पुन्हा एकदा तयारीला लागतोय आणि परत एकदा 26ची परीक्षा देतोय. असा विचार करा. आपल्याला विचार करायला काहीच जात नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या काही विचार करता, तुम्ही जी काही जेव्हा तुम्ही प्रचंड आत्मशक्ती बाळगायला सुरुवात करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास पुन्हा पुन्हा रिस्टोर व्हायला लागतो. आपण हील होतो पूर्ण आतमधून. आणि हे सगळं आपल्यासाठी कुणी करणार नाही. तुम्ही स्वतः करा तुमच्यासाठी. तुमचा आत्मविश्वास हा तुम्हाला परत मिळवायचा आहे. बास की आजची येणारी सकाळ, उद्याची येणारी सकाळ माझ्यासाठी माझा संपूर्ण गमावलेला आत्मविश्वास परत घेऊन येणार आहे. आणि मला माहितीये जर मी करू शकतो तर मी 100% करूच शकतो. आणि त्यासाठी मी करणार आहे. परत एकदा परीक्षा होती, माझ्या चुका झाल्या, माझ्या चुका मी पुन्हा दुरुस्त करेन. मी पुन्हा सगळ्या ज्या काही झालेल्या चुका आहेत त्या सगळ्या पुन्हा मी बाजूला सारेन आणि पुन्हा एकदा मी नवीन आत्मविश्वासाने पुन्हा एकदा माझ्या परिपूर्ण तयारीला मी लागेन. आणि या वर्षी माझी पोस्ट फिक्स असेल. असा आत्मविश्वास बाळगा, असा दृढ संकल्प करा, असा दृढ निश्चय करा. कारण दृढ संकल्पाशिवाय, तुमच्या दृढ निश्चयाशिवाय तुमच्या आयुष्यात बदल होणार नाहीत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे तुम्हाला, तर ती आहे डिसिप्लिन. आणि हे डिसिप्लिन स्वतःला आणावंच लागणार आहे. जर स्वतःचं आयुष्य बदलायचंय तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहावंच लागणार आहे. विदाऊट डिसिप्लिन तुमच्या आयुष्यात तीळ मात्र बदल घडू शकत नाही. जर तुम्ही डिसिप्लिन मध्ये वागत नाही तर तुमच्या आयुष्यात काहीच बदल घडणार नाही. आणि त्यासाठी म्हणून डिसिप्लिन मध्ये यायची स्वतःला सवय करा. आता कसं म्हणजे मला माझ्या आतमध्ये डिसिप्लिन आणायचंय, मी काय करू? कितीही वाटलं मला मोबाईलमध्ये इन्स्टा बघायचंय. काय करायचंय? आपण आलोय कशाला? इन्स्टा बघायला आलोय का? फेसबुक बघायला आलोय का? नाही आलोय. इन्स्टा, फेसबुक हे सगळं बघायला नाही आलोय आपण इथे. ते नंतर बघू आपण. आपल्याला जेव्हा आपल्या पोस्ट टाकायच्या असतील, आपल्या स्टोरीज टाकायच्या असतील तेव्हा आपण बघू ते. आता तो इन्स्टा तुमचं आयुष्य बर्बाद करतोय हे माहिती आहे आपल्याला, तरी पण आपण जाऊन सारख्या इन्स्टा बघतो. काय करायचंय? मोबाईलला म्यूटवर टाकायचं आहे. सगळे जेवढे ऍप आहेत त्या सगळ्या ऍपच्या नोटिफिकेशन म्यूटवर टाका, की सतत तुमच्या मोबाईलवर टिंग 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 वाजत राहणार नाही. आपण काहीही आयुष्यात मिळवलेलं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जिथे कुठे आहात तुम्ही 0 आहात. आपण अजून आयुष्यात काहीच एवढं मिळवलेलं नाही की मला 1000 आणि 2000 आणि 5000 फॉलोवर जमा करायचेत. नाही. आणि ज्यांना आपण फॉलो करतोय त्यांचे करोडोमध्ये फॉलोवर आहेत, त्यांना आपण एक नसण्याने काही फरक पडत नाही. ही गोष्ट कायम तुमच्या डोक्यात असू द्या. लोकांचं इन्स्टावर जे काही चाललंय आता, की मला माझे फॉलोवर वाढायचेत, म्हणजे मी त्याला फॉलो करेल तर तो मला फॉलो करेल. अरे काय गरज पडली आहे तुला फॉलो करायला? तुझ्यात काय आहे की लोक तुला फॉलो करतील? आधी काहीतरी बन, मग लोक तुला फॉलो करतील. आणि त्यामुळे सगळ्या नोटिफिकेशन डायरेक्ट म्यूटवर टाकायच्या जर तुम्हाला यावर्षी परीक्षा पास करायची असेल तर. फेसबुक झालं, इन्स्टा झालं, सगळं. इवन मी तुम्हाला सांगते माझ्या फोनमध्ये इन्स्टा नाही आहे, मी इन्स्टा वापरत सुद्धा नाही.
कधीतरी मी अकाउंट काढलं असेल तर ते सुद्धा मी सगळे डिलीट मारून टाकलेले आहेत, कारण मला त्याच्यात काहीही इंटरेस्ट वाटत नाही की मी कोणाला फॉलो करू, मग त्यांनी मला फॉलो करावं, मग ते सगळे म्युच्युअलमध्ये अजून एकमेकाला सगळे फॉलो करत बसतील. काही गरज नाहीये. आपण इतके मोठे झालो की लोक आपल्याला ऑटोमॅटिकच फॉलो करायला लागणार आहेत. सो त्यामुळे त्या फॉलोअर्सची गरज नाही आपल्याला. हे लक्षात ठेवा. किती वेळ द्यायचा स्वतःला? 6 महिने. 6 महिने फक्त द्यायचेत तुम्हाला. आणि तुम्ही इथं नसलात किंवा तुम्ही एकाला फॉलो नाही केलं तर त्याचं काही बिघडणार नाही. लक्षात ठेवा या गोष्टी. प्रायोरिटी द्या. आणि त्यामुळे स्वतःला जितकं या मोबाईल पासून लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवायचं. विचार करायचा, प्रत्येक वेळेस विचार करायचा की ठीक आहे मला वाटतंय मोबाईल घेऊ, पण 1 सेकंद थांबायचा आणि विचार करायचा, मी जर मोबाईल घेतला तर माझा किती वेळ जाईल, असा स्वतःलाच प्रश्न विचारायचा. माझा 1 तास जाईल, मग ठीक आहे मी थोड्या वेळाने घेतो. माझा 1 तास मी वाचवतो, मी थोड्या वेळाने मोबाईल घेतो, मी नंतर बघेन, जे काय असू दे, जे काय आलेलं असू दे. तुमच्या आई वडिलांशिवाय जे काहीही तुमच्या मोबाईलमध्ये येणार आता महत्वाचं नाहीये. त्यांचा फोन किंवा त्यांचा मेसेज, त्याच्याशिवाय काही महत्वाचं नाही तुमच्यासाठी. आणि आयोगाचे नोटिफिकेशन, त्याशिवाय काही महत्वाचं नाही आपल्यासाठी. मग ते आपण नंतर बघू शकतो ना, नंतर आपण करू शकतो ना. सो ह्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे सेल्फ डिसिप्लिन. आणि तो सेल्फ डिसिप्लिन आल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. आपण किती मेहनत करू, आपण कितीही काहीही करा, तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतच राहणार. तुमच्या मेंदूत अभ्यास घुसणारच नाही. कितीही अभ्यास करा, कितीही अभ्यास करा, कितीही अभ्यास करा, आपला मेंदू जो डिस्ट्रॅक्ट झालेला आहे हा कॉन्सन्ट्रेट करणारच नाही पेपरमध्ये. का आपल्याला सगळं येत असताना आपल्या परीक्षेमध्ये इतक्या चुका होतात? का होतात चुका? कारण आपला मेंदू डिस्ट्रॅक्ट आहे आतमधून. त्याला माहितीच नाहीये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय. आणि म्हणून आपण इतक्या निगेटिव्ह मध्ये चाललोय. का तुमचा मेंदू कॉन्सन्ट्रेट करत नाही प्रश्न सॉल्व्ह करताना? का? कारण तुम्ही त्याला सवयच नाही लावत आहे. परीक्षेच्या आधी 10-15 पेपर सॉल्व्ह करा, कॉन्सन्ट्रेशन करा, मन एकाग्र करा, 10 मिनिटं 5 मिनिटं मेडिटेशन करा. याच्याने आपलं आयुष्य सुधारणार आहे. म्हणजे लोकांचं आता अशी झाली आहे, म्हणजे सगळ्याच अख्ख्या जगाची मानसिकता अशी झाली आहे की प्रत्येकाला माहित आहे की इथं पुढं खड्डा आहे, तरी आपण साईडून नाही चालणार, आपल्याला खड्ड्यातच पडायचं आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी खड्ड्यात पडेन तर मला अक्कल येईल, म्हणून प्रत्येकाला खड्ड्यात पडूनच अनुभव घ्यायचा आहे. ही आजची रियालिटी आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला सावरा, स्वतःला बाजूला करा, तर तुम्ही फोकस करू शकाल. तर तुम्ही पुढची स्टेप जी आहे सेल्फ स्टडीची, डिसिप्लिन झालं, आता आहे पुढची स्टेप सेल्फ स्टडी. आता सेल्फ स्टडी म्हणजे काय? एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं एक प्लॅनिंग असायला पाहिजे, तुमचं एक रुटीन असायला पाहिजे की मी सकाळी उठल्यानंतर किंवा मी रात्री झोपताना माझ्या डायरीमध्ये एक नोंद असायला पाहिजे की मी इतक्या वाजता उठेन आणि माझं इतक्या वाजता उठून झाल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट, काही मुलांचं असं प्लॅनिंग असतं बघा, 7 ते 7:30, मग 7:45 ते असं, मग 9:30, मग 9:30 झालं की लगेच 9:30 ते असं, 10:30, मग 10:30 पासून 11:45 ते 12 किंवा 12:30. हे असलं प्लॅनिंग नका करू. हे कधीच वर्कआउट होत नाही. लक्षात ठेवा, काय करायचंय, मला आज 4 धडे संपवायचेत म्हणजे संपवायचेत. 4 इंग्रजी ग्रामरचे टॉपिक करायचेत, त्याचे PYQ करायचेत, संपलं. मला मॅथचे 2 पेपर सॉल्व्ह करायचेत म्हणजे करायचेत. मला GSचे पॉलिटीचे PYQ करायचेत म्हणजे करायचेत. संपला, तुमचा दिवस संपला. हा असा प्लॅनिंग करा. पण ते तुमच्या पेपरवरती असू द्या की मला आज काय करायचं, हे तुमच्या पेपरवर असू द्या, तर ते तुमच्या आचरणामध्ये येणार आहे. त्यामुळे पेपर आणि हे सतत असू द्या, का तर तुमचा मेंदू अलर्ट राहील. अच्छा, हे असं झालंय, मला हे पुढचं करायचंय, मला हे पुढचं करायचंय, 6 वाजलेत, माझा अजून किती भाग बाकी आहे, तर मला फास्ट करू दे थोडंसं. कुणी एखाद्याने बोलवलं, चल रे बाबा इकडे चल, चल ग बाई इकडे चल, नको म्हणायचं, माझं थोडंसं टार्गेट होऊ दे, मग मी नंतर जातो, माझं टार्गेट होऊ दे पूर्ण, मी 4 वाजल्यापासून फ्री आहे, मग मला घेऊन जा. त्याच्या फ्री वेळात तुम्ही तुमचा वेळ फ्री टाकू नका. फ्री त्याचा वेळ आहे, आपला नाही आहे. तुमचा फ्री वेळ असेल तेव्हा बघा तुमच्यासोबत कोणी येतं का. सो या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात जेव्हा आपण सेल्फ स्टडी करतोय तेव्हा. सेल्फ स्टडी करायचं म्हणजे काय, परत एकदा सांगते, प्रॉपर तुमच्या समोर एक प्लॅनिंग असायला पाहिजे. त्या प्लॅनिंग नुसार तुमच्या दिवसाची सुरुवात होईल. आता अजून एक, काही मुलं इतकी टाइमची पंक्च्युअल असतात की त्यांना 7 वाजता म्हणजे 7 वाजता लायब्ररीत जायचंच असतं आणि 7 वाजता त्यांना पहिला कोण तर मीच पहिला, असं त्यांना ती एक सवय झालेली असते की लायब्ररीत सगळ्यात पहिल्यांदा मी जाते, किंवा 7 वाजता मला लायब्ररीत टच व्हावंच लागतं, नाही तर माझा अभ्यास होणार नाही. हे सगळं फालतू आहे. याला काडीची किंमत नाही जर तुम्ही पास होत नाही तर. अजिबात नाही. ह्याला काही अर्थच नाहीये माझ्या भाषेमध्ये. जेव्हा तुमची पूर्ण झोप झालीये, बास, तुम्ही अभ्यासाला बसा.
एखाद दिवशी तुम्हाला 6 वाजताच वाटेल उठू आणि 6 वाजता माझी झोप झालेली असेल, तुम्ही बसा 6 वाजल्यापासून अभ्यासाला. एक दिवस तुम्हाला थोडा स्ट्रेसफुल तुमचा दिवस गेला, रात्री तुम्हाला झोप नाही लागली, तुम्ही 8 वाजता 9 वाजता लायब्ररीत जा. काही फरक नाही पडत तुम्ही 2 तास तो अभ्यास केला. तोच अभ्यास पेपरला येणार आहे किंवा तोच आठवणार आहे आणि त्याच्यात तुमचं सगळंच पूर्ण होणार आहे असं काही नसतं. सो थोडं स्वतःला इतकं कॉम्प्लिकेटेड न करता स्वतःला सरळ सहज ठेवा. लगेच तुम्ही अडॅप्ट करायला शिका. अडॅप्टेशन ऐकलं ना आपण, अनुकूलन. सो अडॅप्ट व्हायला शिका. ठीक आहे, मी 8 वाजता उठलोय, मी आता एकदम फ्रेश आहे, मी 9 वाजता लायब्ररीमध्ये बसलो, 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मी जागेवरून हलणार सुद्धा नाही. बस मध्ये मी 5 मिनिटं उठू शकतो किंवा 10 मिनिटं 15 मिनिटं मी ब्रेक घेईन, पण मी माझं माइंड फ्रेश आहे, त्या फ्रेश माइंडचा मी वापर करेन मला माझ्या समोर असलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी. आणि तेव्हा स्वतःला सांगून ठेवायचं की मी आज एकतर लेट आलेलो आहे, त्यामुळे मोबाईलला हात लावायचा नाही. मोबाईलला हात कधी लावायचा, जेव्हा माझं एक टार्गेट पूर्ण होईल मी तेव्हा मोबाईलला हात लावेन. तुम्ही स्वतःला सवय करा की माझं एक टार्गेट पूर्ण झालंय, किंवा माझं जो सकाळचा स्लॉट होता, मी ठरवलेलं होतं की इंग्लिश व्याकरण आहे तर मी आज नाऊन आणि प्रोनाऊन कंप्लीट करणार आहे. की नाऊन आणि प्रोनाऊन मध्ये भरपूर सारे रूल्स आहेत, सिंग्युलरचे रूल, प्लुरलचे आहेत, मग भरपूर सारा भाग आहे, प्रोनाऊनचा आहे. मग त्याच्यामध्ये इन्फायनाईट प्रोनाऊन कुठलं, इनडेफिनेट कुठलं, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, असं मी सगळं वाचून काढलं. मग माझा इंग्लिशचा एक भाग झाला, जस्ट मी टिक करणार त्याला, आणि मग मी 5 मिनिटं मोबाईल घेते. ठीक आहे ना, तेवढी मुभा आहे आपल्याला, कारण मी अभ्यास केलाय तर मी स्वतःला 5 मिनिटं थोडंसं रिफ्रेश करू शकते. पण ऍटलिस्ट मोबाईलमध्ये दुसरी गोष्ट असा, जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करताना जेव्हा मोबाईलचा वापर करता, तेव्हा मी मागच्या वेळेस 2-4 ॲप सांगितलेले होते तुम्हाला, त्या ॲपचा वापर करा. मग त्याच्यामध्ये मी एक फॉरेस्ट नावाचा ॲप तुम्हाला सांगितला होता. त्याच्यानंतर मी आणखीन 1-2-3 ॲप तुम्हाला सांगितलेले होते की जे काय करतात ते, त्याच्यात तुम्ही टायमर लावायचा. फोकस टू डू आहे, स्टडी बनी आहे आणि रिगेन आहे आणि फॉरेस्ट आहे, असे 4 माझ्या मोबाईलमध्ये 4 ॲप आहेत ते. सो आपण जेव्हा सकाळ सकाळ फोन चालू करतो तर तेव्हा ते एक टायमर असतो त्याच्यामध्ये सेट केलेला की 10 मिनिटं झाली की तो सांगतो की बस तुमचा इतकाच टाइम होता आजचा, किंवा आताच्या वेळेचा तुमचा इतकाच टाइम होता. कळलं? सो असे काही मोबाईलचे ॲप्स यूज करा जे तुम्हाला सतत अलर्ट करतील. ते काय करतायत, आपल्याला अलर्ट करतायत. माणूस नाहीये ना आजूबाजूला अलर्ट करायला, सो तो मोबाईल करतोय. सो त्याचा चांगला वापर करून घेतोय आपण. त्या इन्स्टाच्या पोस्ट आणि स्टोरीजपेक्षा हे अतिशय चांगलं आहे, जे तुम्हाला डिसिप्लिन लावतंय, जे तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे, जे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला मदत करते, जे तुम्हाला फोकस करायला मदत करते. आणि लक्षात ठेवा, हे जे वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे 1000% सत्य आहे. कारण तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. तुमच्या आयुष्याला ना कोणी बिघडवू शकत तुमच्या इच्छेशिवाय, ना कोणी चांगलं करू शकत तुमच्या इच्छेशिवाय. आणि त्यामुळे हे तुम्हाला स्वतःला करायचंय. कोणी म्हणतं ना की याने माझी वाट लावली, त्याने माझी वाट लावली. नसतं, असं काही नसतं. आपण ते करून घेतो आणि आपल्याला माहिती असतं की या सगळ्या गोष्टींचे परिणाम अतिशय वाईट होणार आहेत, तरीही सुद्धा आपण त्या गोष्टी करतो, कारण आपला आपल्यावर कंट्रोल नाहीये. ठीक आहे, बऱ्याच वेळा आपल्या हातातून चुका होतात, होऊ द्या, पण त्याला पण लिमिट आहे की नाही. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. म्हणजे काल पण मी 2 तास रील बघितल्या आणि मी आज पण 2 तास रील बघितल्या, आणि उद्या जर मला त्याची जाणीव नाही होते की मी 2-2 तास जर रील मध्ये घालवतोय, आणि जर तुम्हाला त्याची जाणीव होतच नाहीये, म्हणजे तुम्ही काय म्हणू आपण त्याला, अक्कल शून्य आहात का? की तुम्हाला तेवढी पण अक्कल नाहीये की आपण आलोय कशासाठी इथे? मग याला काय म्हणायचं? याला म्हणायचं निर्लज्जपणा. आणि मग ती मुलं रडतात की मी इतका वर्ष अभ्यास केला, मी इतके वर्ष अभ्यास केला, मी खूप मेहनत घेतली आणि मी नापास झालो. अरे तू नापास नाही होणार तर काय होणार? तू नापासच होणार. तू 2-2 तास 2 तास 2 तास 4 तास जेव्हा रील बघत होतास, देवाने बघितलं असेल तुला आणि म्हटलं असेल की तू 4 तास आता जर रील बघितलीस, तुझा 1 तास कसा बिघडवायचा तो मी बघतो, बरोबर की नाही? मी जस्ट मजाक म्हणून, म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला हे सांगते, पण विचार करा की नाही. सिंपल आहे गोष्ट. 1 तासात तुम्ही थोडी पण गडबड इकडे करताय, आणि जेव्हा पेपरचा 1 तास समोर, तो आठवा बरं 1 तास तुम्ही. का नाही गडबड होणार? होणारच आहे, 100% गडबड होणार. ठीक आहे. सो हा तुमचा झाला सेल्फ स्टडी. आता हा जो काही तुम्ही सेल्फ स्टडी करता, याची स्टडी रिव्हिजन होणं अतिशय गरजेचं असतं. सेल्फ स्टडी मी सांगितला कसा कसा तुम्ही दिवसाला कसं प्लॅनिंग कराल आणि सेल्फ स्टडी कराल. आता तुम्हाला स्टडीची रिव्हिजन करायची आहे, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर सगळ्या याच्यामध्ये. आता बघा, सेल्फ स्टडीमध्ये आणि सेल्फ स्टडी रिव्हिजनमध्ये 2 गोष्टी माझ्या महत्त्वाच्या, फक्त तुम्हाला नोट डाऊन करा किंवा लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा तुमच्या, की जेव्हा सेल्फ स्टडी करतो की नाही आपण,
तेव्हा, आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला जेव्हा स्टडी करतो, आता परीक्षेला किती दिवस आहेत, परीक्षेला अजून जवळजवळ 5 महिन्यांचा कालावधी आहे, म्हणजे 150 दिवसांच्या पेक्षा जास्त कालावधी आपल्याला परीक्षेसाठी आहे. मग या जेव्हा 150 दिवसांचा जेव्हा आपल्याकडे वेळ असतो, त्यावेळेस कधीही नोट्स मधून अभ्यास करू नका. मी कालच्या पण लेक्चरमध्ये सांगितलंय. आणि लगेच जस्ट मला एका विद्यार्थिनीने आणि एका विद्यार्थ्याने फोन केला आणि तो मला म्हटला, म्हणजे ती लोक मला म्हणाली की आम्ही नुसतं नोट्स वाचतोय, आम्ही नुसतं नोट्स वाचतोय. अरे नुसत्या नोट्सची घोकमपट्टी अख्ख्या महाराष्ट्राने केली आहे, त्यांना आठवणारच नाही तिथे ते का, कारण त्याने घोकमपट्टी केली आहे. त्या नोट्सच्या मागे, त्या नोट्सच्या पुढे काय रेफरन्स आहे हा तुम्हाला माहिती आहे का? नाही. ज्याने नोट्स काढले त्याला माहिती आहे ते, त्याला सगळं येतंय मागचं पुढचं, म्हणून त्याने तुम्हाला तेवढंच दिलंय लिहून. म्हणून तुमचं सगळं पाठ होईल का? तुम्हाला काकोरी कटाचा बॅकग्राऊंडच माहिती नाहीये, किंग्सफोर्डचा जो गाडीवरचा हल्ला झाला त्याचा बॅकग्राऊंडच तुम्हाला माहिती नाहीये, कायदे मंडळामध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब टाकलेला होता, तर त्याच्या मागचा आणि पुढचा भागच आपल्याला माहिती नाही, त्याचा रेफरन्सच लागत नाहीये, स्टोरीज माहिती नाहीये मागची पुढची. तर एका शॉर्ट्सवर बघून कळेल का मागे आणि पुढे पिक्चर काय आहे, तो फुल मूवी नाही कळणार. आणि त्यासाठी म्हणून रेफरन्स बुक वाचा. रेफरन्स बुक वाचणं अतिशय गरजेचं आहे, कारण आता आपल्याला वेळ आहे. ऍटलिस्ट रेफरन्स बुक तुमचे 2दा वाचून झाले पाहिजे. तुम्ही म्हणाल आता इतके मोठे मोठे रेफरन्स बुक वाचू का मी? होय, काही महिना लागणार नाही तुम्हाला वाचायला. तुम्ही 4 वेळा अटेम्प्ट दिलाय परीक्षेचा, तुम्ही 2दा अटेम्प्ट दिलाय परीक्षेचा, तुमचं अर्ध पुस्तक पाठ असायला पाहिजे आतापर्यंत. मग तुम्हाला पुस्तक वाचताना तिथे जिथे जिथे आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारले तिथे पेन्सिल घ्यायची हातामध्ये आणि पेन्सिल घेऊन तिथे तिथे तुम्हाला अंडरलाईन करत जायचंय. आणि मग जेव्हा सेकंड टाइम तुम्ही वाचायला याल पुस्तक, तेव्हा ते फक्त अंडरलाईन केलेला, हायलाईट केलेला भाग तुम्हाला वाचायचा आहे. आणि त्यासाठी रेफरन्स बुकच लागतात, ना की कुठल्या शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्समुळे मुलं आता डीपली अभ्यास करायलाच मागत नाहीयेत. मुलांना सगळा शॉर्टकट पाहिजे. लोकांचं काय म्हणायचं, मॅडम नोट्स द्या, नोट्स द्या, नोट्स. अरे कसले नोट्स? मी तर पुस्तकच वाचली आहेत, मी पुस्तकामध्ये अंडरलाईन केलंय, मी पुस्तकातून शिकवतेय, तर मी कुठला नोट्स देणार? अरे पुस्तकं वाचा, पुस्तकं वाचा, पुस्तकामध्ये मी शिकवते ते समोर अंडरलाईन करा बस, आणि ते नंतर वाचत राहा. का पाठ होणार नाही? लगेच पाठ होतं. आणि मग जेव्हा आपण पुस्तकांमधून अंडरलाईन करतो, पुस्तकांमधून जेव्हा आपण प्रॉपर गोष्टी सगळ्या करतो, तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सुचत नसली किंवा सविनय कायदेभंग आहे, तर त्याच्या मागचा भाग आणि पुढचा भाग आपल्याला माहितीच पाहिजे की सविनय कायदेभंग का सुरू झालीये, छोडो भारत का सुरू झाली, का काहीतरी बॅकग्राऊंड असेल की नाही त्याला. तो बॅकग्राऊंड आपल्याला कळतच नाही नोट्समुळे. क्रिप्स मिशन आहे, ती फेल ठरली, तर का फेल ठरली? तिच्या पुढे शिमला परिषद का आली, राजाजी योजना का आली, देसाई लियाकत अली करार का आला, माउंट बॅटन योजना का आली, शिमला परिषद का झाली, कधी झाली शिमला परिषद, 45, 46, 47 कधी झाली? हे सगळं स्टेप बाय स्टेप करायचंय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला त्याचा मागचा पुढचा सगळा बॅकग्राऊंड माहिती असायला पाहिजे. तुम्ही इन डिटेल अभ्यास न करता नुसत्या नोट्सच्या मागे पळाल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही, आणि ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सेल्फ स्टडी कराल तेव्हा तुम्हाला रेफरन्स बुक मधूनच अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही स्टडीची रिव्हिजन करताना कुठूनही रिव्हिजन करा, पण माझं म्हणणं आहे की सेल्फ स्टडी करताना आपल्याला ऍटलिस्ट 2 वेळा तरी पुस्तकं झाली पाहिजेत वाचून आपली, तरच आपल्याला ज्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतील. आपल्याला सगळ्या अभ्यासाची लिंक लागेल. आपण वाचतो कुठला तरी एकच ठोकळा वाचा, अनालिसिस बुक वाचा, आणि मग नुसतं अनालिसिस बुक वाचा, जे की महाराष्ट्रातल्या अख्ख्या पोरांचं पाठ झालेलं आहे. कसे त्याच्यातनं प्रश्न सुटतील तुम्हाला? प्रश्न त्यातनं असतील, पण ते इतके फिरवून 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 विचारलेले असतील की तुमच्या मेंदूला इतकं सरळ सिंपल सगळं बघायची सवय झालेली आहे की तुमचं डोकं तिथे चालणारच नाहीये, आणि चाललं तरी तिथं सुचणार नाही तुम्हाला की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का हे बरोबर आहे, हा ऑप्शन की तो ऑप्शन, तो ऑप्शन की तो ऑप्शन. मग आपण 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होतो. मुलांचं काय, अजून एक मुलांचा काय प्रॉब्लेम आहे, मुलं जी सारखं सांगतात मला ते की आमचा अभ्यास खूप झालाय मॅडम, आम्ही खूप अभ्यास केलाय, आम्ही खूप अभ्यास केलाय, फक्त पेपर सोडवताना काय होतं की आम्ही 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होतो. का 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होतोस? कारण तुला ॲक्युरेसी नाहीये, कारण तू कन्फ्यूज आहेस म्हणून तुला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतंय. हा, 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होऊ आपण कुठे? करंट अफेअर्स मध्ये चालेल ना. करंट अफेअर्स आपल्या ओळखीच नाही, ते अनोळखी आलेलं आहे कुठून तरी, तर 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होणारच आहे आपण तिथे. पण आपल्या पुस्तकातला प्रश्न येतोय तिथे जर आपण 2 ऑप्शन मध्ये कन्फ्यूज होऊ, मग कसला अभ्यास? आणि त्यासाठी म्हणून सेल्फ स्टडी करताना सतत रेफरन्स बुक रिवाइज करत राहणं,
त्याच्यानंतर स्टडी रिव्हिजन करताना मग उलटी रिव्हिजन तुम्ही करा. उलटी रिव्हिजन करा म्हणजे तुम्ही आधी PYQ वाचून घ्या, त्याच्यानंतर मग त्याचा तो चॅप्टर आहे तो वाचा आणि मग तुमचे काय जे काही नोट्स असतील ते नोट्स वाचा. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे, डिसिप्लिन असायला पाहिजे, सेल्फ स्टडी असायला पाहिजे, सतत तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, तरच कोणतीही परीक्षा आपण पास होऊ. नाहीतर आपण कुठलीही परीक्षा पास होऊ शकत नाही. ही गोष्ट कायम तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या ॲपवरती अपेक्स मेंटरशिप प्रोग्राम जो स्टार्ट करत आहोत, सो त्याचं टाइम टेबल आहे हे. त्याच्यामध्ये आपण 50 टेस्ट सिरीज घेत आहोत. आता टेस्ट सिरीज म्हणजे मला टेस्ट म्हणजे आणि मला प्रश्न म्हणजे फक्त आयोगाचे प्रश्न आवडतात, त्यामुळे सगळ्या टेस्टमध्ये फक्त आणि फक्त आयोगाचेच प्रश्न आहेत. आणि हा संपूर्ण टाइम टेबल आहे. या संपूर्ण टाइम टेबलनुसार आपण 26/6 इथे दिसत असेल तुम्हाला खाली, तर हे जे सुरू करतोय आपण, सो ते आपण सुरू करतोय 20 जानेवारीपासून. सो 20 जानेवारीला पहिली टेस्ट आहे ती ॲपवर तुम्हाला येईल, ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क वगैरे जे काही तुमचे आहेत ते कळतील लगेचच, आणि काय काय चुकले ते सगळं कळेल. त्यानंतर लगेच तुम्हाला 2 ॲनालिसिसचे व्हिडिओ त्याच्यात येतील. हे सगळं रेकॉर्डेड झालेलं आहे ऑलरेडी. आमची जी मागची लीडर्स मेंटरशिप होती आणि ब्रह्मास्त्र मेंटरशिप होती, अंतिम वार टेस्ट सिरीज होती, या सगळ्यांना मी मर्ज केलेलं आहे या एकाच बॅचमध्ये अपेक्स मेंटरशिप प्रोग्राम. ओके. सो ह्याच्यामध्ये घटनेची निर्मिती, घटनेचे स्त्रोत, सरनामा आणि संघराज्य याच्यावर तुमची पहिली टेस्ट होईल. किती तारखेला? 21 तारखेला. त्यानंतर लगेचच तुम्हाला 21 तारखेला काय करायचं? टेस्ट द्यायची आहे, सॉल्व करायची. सकाळी 11 वाजता टेस्ट येईल, सॉल्व करायची. लगेचच ॲनालिसिसचे व्हिडिओ बघून घ्यायचे आणि लगेच पुढच्या घटकाला सुरुवात करायची. पुढचा घटक आहे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य. याचा 2 दिवस तुम्ही अभ्यास करायचा आणि मग 23 तारखेला पुन्हा याच्यावरची अशी टेस्ट द्यायची. पुन्हा त्या टेस्टचे तुम्हाला 2 ॲनालिसिसचे व्हिडिओ मिळतील आणि पुन्हा मग परत पुढच्या घटकांची रिव्हिजन. त्यानंतर मध्ये 1 दिवस आहे तुम्हाला दिलेला 27ला, असंच एक डे, अल्टरनेट डे, म्हणजे 20 जानेवारीपासून सतत 26 एप्रिलपर्यंत तुमच्या टेस्ट आहेत. आणि ह्या 50 टेस्ट सिरीज आहेत. किती? 50 टेस्ट सिरीज आहेत या. ठीक आहे. सो ह्या सगळ्या 50 टेस्ट सिरीज झाल्यानंतर इथं आहे 26 तारखेपर्यंत आहे. 26 तारखेनंतर सुद्धा याच्यामध्ये 5 टेस्ट आहेत अजून एक्स्ट्रा. याच्यात मी त्या ॲड नाही केलेल्या, हे फक्त मला मी सब्जेक्ट वाईज आहे हे आता समोर आपल्या. सो याच्यात तुम्हाला 28 तारखेला संपूर्ण दिवस तुम्ही घटनेची निर्मितीपासून महाधिवक्तापर्यंत सगळं तुम्ही रिवाईज करून घ्याल. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला संसद आणि राज्य विधिमंडळ अभ्यास करायचा आहे. 30 तारखेला टेस्ट द्यायची. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय अभ्यास करायचा आणि 1 फेब्रुवारीला टेस्ट द्यायची. मग लगेच त्याचा ॲनालिसिस येईल तुम्हाला ॲपवर, ते तुम्ही बघायचं आणि मग तो विषय तुमचा झाला. सो असा तुम्हाला 5/2 पर्यंत विषय कंप्लीट करायचा आहे. टोटल टेस्ट आहेत 8 टेस्ट पॉलिटीच्या. त्यानंतर पुन्हा 2 दिवस पूर्ण विषयांची 6 आणि 7 तारखेला पूर्ण पॉलिटीची तुमची रिव्हिजन होईल. आता यासोबत आता हे कुणी करायचं, तर जे 2026ची कंबाईन टार्गेट करत आहेत गट ब ची आणि गट क ची, जे विद्यार्थी मुख्यची तयारी करत आहेत ते सुद्धा करू शकतात, ज्यांना की GS मध्ये आउट ऑफ मार्क काढायचे आहेत. कारण हे तुमचं ऑलरेडी अभ्यास झालेलं आहे. तुम्हाला फक्त टेस्ट द्यायची, ॲनालिसिस बघायचे, टेस्ट द्यायची, ॲनालिसिस बघायचे. त्यानंतर ह्याच्यासोबत तुम्हाला काय काय करायचं आहे, ह्याच्यासोबत जे विद्यार्थी मुख्यला आहेत, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मराठी वोकॅब्लरी, इंग्लिश वोकॅब्लरी, एवढंच करायचंय तुम्हाला, सिम्पल. आणि GS सगळं याच्यावर सोडून टाकायचंय. जेवढं GS याच्यामध्ये होईल तेवढंच GS परीक्षेसाठी पुरेसं आहे. आणखीन एक, जे लाईव्ह लेक्चर्स होणार आहे ते लाईव्ह लेक्चर याच सगळ्या बॅचेसमध्ये होतील. म्हणजे अपेक्स मेंटरशिप असू दे, PYQ बॅच असू दे किंवा एकलव्य बॅच असू दे, लाईव्ह लेक्चर जे मी 2-2 दिवसाने एक आपलं लाईव्ह लेक्चर असेल. सो दररोज नाही, 1 डे अल्टरनेट आपलं लाईव्ह लेक्चर असेल ॲपवरती सकाळी किंवा संध्याकाळी. तर त्यावेळेस तुम्हाला ते लाईव्ह लेक्चरमध्ये आपण पूर्ण रिव्हिजन घेणार आहोत. सगळी रिव्हिजन, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, सगळं GS सगळ्याची मी परत रिव्हिजन घेणार आहे. सो ती सगळी रिव्हिजन तुम्हाला ॲपवर सगळ्या बॅचेसमध्ये ती मिळणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही आपली ह्या 50 टेस्ट सिरीज आणि त्यामध्ये अजून ज्या 5 मी म्हणाले त्या 5 टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज आणि मग टोटल कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा मला वाटतं अजून 10 याच्यात ॲड होतील. 10 अजून ॲड होतील, कारण याच्यात त्या 5 आणि त्या 5 दोन्ही पण ॲड नाही झालेल्या ह्या टाइम टेबलमध्ये. सो त्याच्या पुढे होतील त्या. सो 15 मे पर्यंत ह्या सगळ्या इतक्या टेस्ट सिरीज तुमच्या कंप्लीट होणार आहेत या अपेक्स मेंटरशिप प्रोग्राम मधून, जो की आपण स्टार्ट करत आहोत 20 तारखेला, मंगळवार 20 जानेवारी 2024ला. ठीक आहे. थांबूया आपण इथे. त्यासोबतच आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलाही अभ्यास केलेला असू दे किंवा नसू दे,
तुमच्या अभ्यासाला परिपूर्ण करण्याची जबाबदारी म्हणजे 360 PYQ अनालिसिस बॅच. त्याच्यामध्ये आपण कंबाईन गट ब पूर्व मुख्य, राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य 2020, 21, 22, 23 अशा सगळ्या 47 पेपर आहेत आणि अजून वाढतील की जे 25चे झाले ते सगळे आपण टाकू त्यात अनालिसिस करून. सो ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस केलंय मी आणि ते एकदम डिटेलमध्ये आपण घेतलेलं आहे. तुमचे जीएसचे 50 मार्क, प्रिलियम्सचे जीएसचे 50 मार्क सिक्युअर करण्याची जबाबदारी म्हणजे तुमची 360 PYQ अनालिसिस बॅच. आणि जर तुम्हाला अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवायची आहे, तुमचा अभ्यास होत नाहीये तुमच्या टार्गेटनुसार, तर मग आहे अपेक्स मेंटरशिप प्रोग्राम, ज्याचं मी टाइम टेबल तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तो आपल्या ॲपवर या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस आहेत, त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो ती नक्की चेकआउट करा. थांबूया आपण इथे.